सांगतो. हे जे ग्लोबल वॉर्मिंग आहे म्हणजे जागतिक तापमान वाढ आहे. सो यांचा हे जे रेप्टाईल्स असतात पहा म्हणजे सरीसृप. सरीसृप म्हणजे काय? सरपटणारे प्राणी. म्हणजे असे प्राणी जे चालत असताना ज्यांचं पोट जमिनीला लागतंय. आता काहींना पाय असतात पहा, जसं कासव आहे, मगर आहे, यांना पाय आहे, पाल आहे, सरडा आहे, किंवा त्याच्यामध्ये एक रँकोसेफिलॉनमध्ये तुतारा येतो पहा. सो ह्या सगळ्यांना पाय आहे, पण चालताना ह्यांचं जमिनीला पोट लागते, म्हणून आपण ह्यांना सरपटणारे प्राणी म्हणतो. सापासारख्या काही प्राण्यांना पाय नसतात म्हणजे, पण तरी ते सरपटणारे प्राणी असतात. आता यांची अडचण काय समजून घ्या, ग्लोबल वॉर्मिंग कशी इम्पॅक्ट करते. यांची अडचण अशी आहे की यांच्यामध्ये मेल किंवा फिमेल कोण कसं बनणार हे मानवासारखं नसते. मानव मॅमल्समध्ये येतो म्हणजे सस्तन प्राण्यांमध्ये येतो. आणि याच्यामध्ये काय असं असते, मानवामध्ये जर वडील आणि आईकडून एक्स जर गुणसूत्र आले तर मुलगी बनते किंवा फिमेल बनते, आणि XY गुणसूत्र जर आले तर मेल त्या ठिकाणी बनतो, किंवा आपण म्हणू शकतो त्याला पुरुष किंवा पुल्लिंगी कॅटेगरी त्या ठिकाणी मध्ये तो येतो म्हणजे. परंतु हे जे रेप्टाईल्स असतात यांच्यात असं नसतंय पहा. जर तापमान वाढलं, ह्यांच्या अंड्याला जी ऊब दिल्या जाते किंवा जे तापमान असते पहा, ते जर वाढलं त्यांच्यामध्ये फिमेल तयार होत असते, आणि तापमान जर कमी झालं तर मेल तयार होत असतो. म्हणजे अंड्याला तापमान थोडं कमी मिळालं तर मेल, आणि तापमान वाढलं तर फिमेल. आता ग्लोबल वॉर्मिंगचा काय प्रॉब्लेम होतोय बघा. ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमान वाढ होते आहे. असं म्हणतात की बाबा जे इंडस्ट्रियल रिव्होल्यूशन होतं म्हणजे औद्योगिक क्रांती होती, त्यापेक्षा आजच्या घडीला ॲव्हरेज 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढलं. आता ॲव्हरेज 2 डिग्री सेल्सिअस तापमान वाढणं सो ही या मॅमल्ससाठी अत्यंत घातक गोष्ट आहे. त्याच्यामुळे काय झालंय की हे जे मॅमल्स नाही सॉरी रेप्टाईल्स जे आहे सो यांच्यासाठी फार घातक झालेलं आहे. सरीसृपांसाठी खूप घातक झालेलं आहे. का? कारण यांच्यामध्ये फिमेलच फिमेल आहे. सो फिमेल्सची संख्या वाढत चाललेली आहे, मेल्सची संख्या कमी होत चाललेली आहे. आणि असाच जर रवैया कंटिन्यू राहिला तर भविष्यात फिमेलला फर्टिलाइज करण्यासाठी किंवा फिमेलला प्रजनन करण्यासाठी मेलच शिल्लक राहणार नाही, आणि अशा पद्धतीने ही पूर्ण प्रजाती संपुष्टात येऊ शकते जर यांचं प्रजनन नाही झालं तर. त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंगचा हा पण एक धोका आहे विद्यार्थी मित्रांनो. कळालं का तुम्हाला?